आजच्या विषयाची सुरुवातच मुळात श्रीकांत उमरीकरांच्या आपल्या सगळ्यांच्या आवडीच्या विषयानं उसंतवाणीनं करतोय. एरवी ते शेवट उसंतवाणीनं करतात, मी माझ्या आजच्या विषयाची सुरुवात उसंतवाणीनं करणार आहे. सरनाईकांचा सुटला रे धीर, तपासाचा तीर काळ जातं. उद्धवासी सांगे लिहून या चिठ्ठी, पुरे झाली कट्टी भाजपाशी. जाऊन या भेटा नरेंद्र मोदीला, सत्तेच्या गादीला साथीदार. काँग्रेसी बेरके सत्तेच्या तुपाशी, सेनेचा उपाशी कार्यकर्ता. मुख्यमंत्रीपद देऊनी आवळा, काढीला कोहळा सत्तेचा हा. होईनात कामे हलेना फाईल, केरात जाईल मुसळ हे. कांत म्हणे सुरू वाटणीचा तंटा, बदलाची घंटा वाजू लागे. यावरून विषय कुठला याचा अंदाज आला असेलच. चला बघूया. नमस्कार. बॉम्ब हा विषय इतका चर्चेचा असतो ना, शब्द कुठेही टाका त्याची चर्चा होते आणि त्याच्या स्फोटाने अनेक जण हादरून जातात. म्हणजे अगदी अँटिलियाच्या बाहेर ठेवलेल्या जिलेटिनच्या कांड्यासुद्धा बॉम्ब झाल्या आणि त्यांनी अँटिलियाचा परिसर हादरण्यापेक्षा महाराष्ट्राचं राजकारण हादरून निघालं. आता काही ठिकाणी हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. काही ठिकाणी मुलींना बॉम्ब म्हणण्याची सवय आहे, तिथेही स्फोटच घडत असतात. आता काही चिठ्ठ्या आणि पत्र अशी असतात की जी सुद्धा मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडवून देतात. याला लोक लेटर बॉम्ब म्हणतात. असा लेटर बॉम्ब पडला की अनेक ठिकाणी हादरे बसू लागतात. असाच एक लेटर बॉम्ब यापूर्वी मुंबईच्या तत्कालीन पोलीस आयुक्तांनी म्हणजे परमवीर सिंग यांनी टाकला होता आणि त्याचे हादरे बसले होते राज्याच्या गृहमंत्र्यांना. आताही असाच एक लेटर बॉम्ब, बट इट इज अ पॉलिटिकल लेटर बॉम्ब, महाराष्ट्राच्या राजकारणात पडला आहे. सरनाईकांनी मोठा प्रताप केला आहे आणि यात त्यांनी आपला पत्र टाकून असं सांगितलं आहे की बस झालं उद्धव साहेब, आता आपण जाऊ भाजपकडं. आता वास्तविक वरवर बघितलं, जसं सहज जर बघितलं तर असं वाटतं की सरनाईकांना आता हे सगळं बस झालं असं वाटतंय आणि पुन्हा एकदा जुन्या मित्रासमवेत म्हणजे भाजपसोबत जावं वाटतंय. सरनाईकांना असंही वाटतंय की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिळून शिवसेना फोडतायत. मुळात प्रताप सरनाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेत हे विसरून चालणार नाही. प्रताप सरनाईक मुंबईतल्या ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतात तो भाग म्हणजे ठाणे. आता या ठाण्यातून सरनाईकांचं शिवसेनेत येणं आणि त्यासोबत अनेकांच्या साम्राज्याला त्रास होणं. आता जर ठाण्याच्या साम्राज्याचा विचार केला तर ठाण्यामध्ये सध्या तरी शिवसेनेचं प्राबल्य आहे. त्यातल्या त्यात ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहर यावर शिवसेनेचं वर्चस्व आहे आणि तिथे एकनाथ शिंदे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून एकुलते एक नेते जितेंद्र आव्हाड यांचं प्राबल्य आहे. आता आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेसला ठाण्यामध्ये मजबूत करण्यासाठी म्हणजे आपलं स्वतःचं बस्तान मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यात ते अनेक नेत्यांना इकडचं तिकडं करणे, घेऊन जाणे अशा सगळ्या विषयामध्ये त्यांचं कृत्य चालू असतंच. खरी अडचण सरनाईकांना आहे ती इथे, कारण ठाण्यामध्ये जो काही मोठा वाद चालू आहे सध्याच्या घडीला तो वाद आहे मराठा आणि आगरी समाजाचा. यात अनेक जण एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात. सरनाईकांना देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत हे सर्व्हाइव्ह करणं खूप कठीण चाललं आहे आणि त्यामुळं त्यांना यातून मुक्तता हवी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसमवेत त्यांना काम करणं, जुळवून घेणं खूप कठीण जातं. त्यामुळं सरनाईकांनी आपल्या मनातल्या भावना उद्धव ठाकरेंच्याकडे बोलून दाखवल्या असं अनेकांना वाटतं. आता त्या पत्रातील वेगवेगळ्या वाक्यांचे अर्थ प्रत्येक जण वेगवेगळ्या अर्थाने घेतोय. म्हणजे हे चार आंधळ्यांनी बघितलेल्या हत्तीसारखं आहे. ज्याच्या हाताला शेपटी लागली त्याला हत्ती दोरीसारखा वाटला, ज्याच्या हाताला पाय लागला त्याला हत्ती खांबासारखा वाटला, ज्याच्या हाताला पोट लागलं त्याला हत्ती अजून वेगळा कसा वाटला. तसं त्या पत्रातील तुकडे 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 उचलत प्रत्येकाने आपापलं मत व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. काही जणांना वाटतं की हे पत्र उद्धव ठाकरेंनीच लिहून घेतलं आहे,
कारण त्यात सरनाईक असं लिहितात की भाजपच्या विरोधात आपण गेल्यामुळं चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे. हा ससेमिरा टाळायचा असेल तर आता बस झालं साहेब, तुम्ही भाजपकडे जा. म्हणजे बघा भाजप किती अगतिक करतंय शिवसेनेच्या नेत्यांना केंद्रातल्या सत्तेचा वापर करून, हे दाखवण्याचा सरनाईकांचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी तसं पत्र लिहून घेतलं असंही काही जण बोलतात. काही जणांचं मत जरासं वेगळं आहे. त्यांना वाटतं की सरनाईकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढच्या डावांची जाणीव होऊ लागलेली आहे, ते शिवसेनाच फोडू लागलेत. आणि ते खोटं नाही आहे. शिवसेना फोडली आहे, पारनेरमध्ये घोळ झाला आहे, अंबरनाथमध्ये घोळ झालेला आहे, अनेक ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवकच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्याचं आहे. परवा काँग्रेसमध्येही असे पक्षप्रवेश झालेले आहेत, त्यातूनही काही शिवसेनेची माणसं आलेली आहेत. त्यामुळं या सगळ्या प्रकारामध्ये शिवसेनेची हानी होते आहे असं वाटू लागलं आहे. भविष्यात उद्या शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी युती झाली तर काँग्रेस स्वतंत्रपणे लढण्याचा विचार करत आहे. समजा युती झाली तरीही ज्या जागा शिवसेनेच्या वाट्याला मिळणार आहेत त्यात पुन्हा बंडखोरी किंवा पक्षांतर हे होणारच आहे. आजच्या घडीला शिवसेना भाजपसोबत 117 ते 20 जवळपास 150 जागांच्या पर्यंत जागा शिवसेना लढवते आहे. आता या 150 मध्ये शिवसेनेच्या वाट्याला 100 पर्यंतच्या जागा देखील येणं कठीण आहे. मग उरलेल्या 50 किंवा जास्त जागा मिळाल्या तरी 30-40 ठिकाणी शिवसेनेला दगाफटका होणारच आहे. तिथून लोक राष्ट्रवादीत जातील किंवा काँग्रेसमध्ये जातील. आयता शिवसैनिक काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळणार आहे. त्यामुळं ही देखील एक मोठी अडचण शिवसेनेच्या नेत्यांसमोरची आहे. आणि सगळ्यात मोठा फटका बसणार आहे तो मुंबई महानगरपालिकेमध्ये. कारण मुंबई महानगरपालिका ही आजवर गेल्या अनेक दशकांच्यापासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. आता हे शिवसेनेचं खरं बळ आहे. एक वेळ राज्य नसलं चालतं पण मुंबई महानगरपालिका असली पाहिजे असं राजकीय धुरीण सांगतात. कारण राज्यामध्ये वाटे बरेच आहेत, मनपात वाटेबिटे काय नाही आहेत. आता यात वाटेकरी येतील आणि ते फार धोकादायक असेल. कारण मुंबई मनपा शिवसेनेच्या ताब्यातून अन्य लोकांच्याकडे जाणं म्हणजे तिथे राष्ट्रवादीचा प्रवेश होणं, प्रवेशच असेल तो, कारण राष्ट्रवादी काय फारशी मुंबई शहरामध्ये प्रभावशाली नाहीच आहे. काँग्रेस जवळपास मरणप्राय स्थितीमध्ये, दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष भाजप आहे. भाजपनं अन्य म्हणजे मनसेसोबत जर काही जुळवलं तर भाजपला अधिकाधिक जागा मिळतील आणि मनपा भाजपच्या ताब्यात जाईल. आणि मुंबई मनपा भाजपच्या ताब्यात जाण्याचा अर्थ आहे शिवसेनेचं एक मोठं आर्थिक स्रोत, आर्थिक संघटना, संस्था हातून जाणं. आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे आधी केलेल्या कामांना उघड होणं. त्यामुळं कदाचित शिवसेनेच्या मनामध्ये अशी भावना असू शकते की भाजपकडे जाण्याचं पाऊल आपण टाकलं पाहिजे. त्यामुळं या सगळ्या सुरुवात म्हणजे आता लोकात दिसतीये भावना, ती जाणवते आहे, ती कळते आहे. म्हणूनच कदाचित काही लोकांच्याकडून असे व्हिडिओ करून घेतले गेले असतील की भाजप शिवसेनेसोबत जातोय, ठरलंय. म्हणजे हे वातावरण निर्मिती आहे. म्हणजे आभाळ आले पाहिजे, भरून आलं पाहिजे, थंड वारं सुटलं पाहिजे, टिपटिप पाणी पडायला सुरुवात झाली पाहिजे, विजा चमकल्या पाहिजे. तसं हा कडकडाट आहे. म्हणजे सरनाईकांचं पत्र याच कडकडाटाच्या स्वरूपामध्ये आहे. एक गोष्ट मात्र नक्की बघायला पाहिजे की भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये एक गोष्ट अशी आहे की दोघं एकमेकाच्या मदतीशिवाय काही जागा जिंकू शकत नाहीत. म्हणजे शिवसेनेसोबत भाजप नसेल तर जिंकणं अवघड आहे, किंवा भाजपसोबत शिवसेना नसेल तर त्या जागा जिंकणं अवघड आहे. महाराष्ट्रामध्ये अशा बऱ्याचशा जागा आहेत जिथे दोन्ही पक्षांचं मिळून बळ आहे. एकही बाजूला सरकला तर ती जागा जिंकणं कठीण आहे. खास करून पुणे, नाशिक, मुंबई या शहरी भागामध्ये, औरंगाबादसारख्या शहरामध्ये अशा जागाचं प्रमाण जास्त आहे. आता काही जिल्ह्यात शिवसेना नाहीच आहे, तिथे भाजपला फारसा फरक पडणार नाही आहे. बीड काय फरक पडणार आहे, लातूर काहीच फरक पडणार नाही आहे. विदर्भात शिवसेना फारशी प्रभावशाली नाही आहे, काही 1-2 जिल्ह्यांचा अपवाद वगळला तर. तिथे पण काही जिल्ह्यात मात्र शिवसेनेला भाजपशिवाय यश मिळणं कठीण आहे आणि भाजपला शिवसेनेशिवाय यश मिळणं कठीण आहे. आणि आत्तापर्यंत शिवसेनेला ज्या तडजोडी कराव्या लागलेल्या आहेत काँग्रेस राष्ट्रवादीसोबतच्या, त्या तडजोडी देखील शिवसेनेच्या स्वभावातल्या नाही आहेत. म्हणजे शिवसेना कितीही राऊतांच्या तोंडातून आव्हानात असली की नाही आता आम्ही बदललो, आता आम्हाला अगदी पुलाला एका दर्ग्याचं नाव द्या, मुस्लिम नाव द्या, असलं काही जरी शिवसेना करत असेल तर शिवसैनिकांचा मूळ पिंड जो आहे तो वेगळा आहे आणि त्यांना या सगळ्या दबावात काम करण्याची सवय नाही आहे. त्यामुळं शिवसैनिकांच्या मनातील भावना सरनाईकांच्या रूपानं व्यक्त होऊ लागली आहे असंही त्याला म्हणता येऊ शकतं. आणि मग हळूच भाजपसोबत जाण्याची एक प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. म्हणजे भाजपनं मुख्यमंत्रीपदालाही पाठिंबा द्यावा, भाजपनं मुंबई मनपाही देऊन टाकावी आणि 2024च्या निवडणुकीमध्ये भाजपनं याचा फायदा करून घ्यावा. आता फायदा काय होणार आहे भाजपचा, तर 24च्या निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या जागा राखता यावा यासाठी शिवसेनेची गरज आहे. 48 जागा आहेत, 48 पैकी 43 जागा आजच्या घडीला युतीच्या ताब्यामध्ये आहेत. दोघांनी एकत्र लढल्या होत्या.
4 राष्ट्रवादीकडे आणि एकुलती 1 काँग्रेसकडे गेलेली आहे. त्यामुळे या 48 पैकी 43 जागांचं बळ कायम राखता यावं, म्हणजे मोदींना पुढचा मार्ग सुकर होईल. त्यामुळे मोदींचा मार्ग सुकर करण्यासाठी मोदींनी शिवसेनेचा मार्ग सुकर करावा, असा एक मतप्रवाह चर्चेला यावा, असंही या पत्रामागचं प्रयोजन आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की उद्या महाराष्ट्रात भाजप शिवसेना सत्ता आली जरी तरीसुद्धा शिवसेनेचा यात फायदा अधिक आहे. कारण आत्ता 10 ते 11 मंत्र्यांना बसवण्यात आलेलं आहे. उद्या दोघंच मिळून सत्तेत असल्यावर 20-22 मंत्री सत्तेमध्ये सहभागी होऊ शकतील, म्हणजे सत्तेचा वाटा अधिक वाढणार आहे. नाहीतरी 2 वर्षाचं मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंनी उपभोगून घेतलेलं आहे. आता हा अर्धा वाटा देण्याच्या ऐवजी भाजपनं पूर्ण वाटा द्यावा असा प्रस्ताव गेला ते सांगतात. म्हणजे खरं तर मला हसू येतं की पंतप्रधान अशा स्वरूपाच्या चर्चा, अशा स्वरूपाचे प्रस्ताव आपल्या बैठकांमध्ये देतात का? फार फार तर एक अशी चर्चा होत असेल पंतप्रधानांच्यामध्ये आणि येवण्यांच्यामध्ये की ठीक आहे आपण काहीतरी ॲडजस्ट करूया, अशी चर्चा होत असेल, पण थेट जागा वाटप, थेट मंत्रिमंडळाचं वाटप असल्या काही चर्चा होत नसतात. इथपर्यंत पंतप्रधान खालच्या पातळीवर उतरत नसतात. पण असो, माध्यमांनाही चळवण लागतं, काहीतरी खाद्य लागतं, त्यामुळे ते होत असतं. यात दोन्ही पक्षांचं पुन्हा एकत्र येण्यात हे भलं आहे हे नक्की आहे. म्हणजे शिवसेनेचंही भलं आहे आणि भाजपचंही भलं आहे. भाजपला आपल्या मित्रपक्षाला दाबण्याची वृत्ती थांबवावी लागेल आणि सतत आमच्यामुळंच तुम्ही हा शिवसेनेला आपला दोषा कमी करावा लागेल. महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये भाजपची ताकद वाढवायची असेल किंवा ज्या हिंदुत्ववादी विचारांची ताकद वाढवायची असेल तर या दोन्ही पक्षांना एकत्रित येण्याची गरज आहे आणि ती चर्चा या पत्राच्या निमित्तानं सुरू झाली आहे. त्यामुळे या पत्राचा स्फोट जर कुठं होणार असेल तो राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या तंबूत होणार आहे. आपल्याला लगेच जाणवले, लोक म्हणत असतील की पूर्वनियोजित बैठका आहेत, पूर्वनियोजित भेटी आहेत, पण लगेच दिल्लीत जाऊन पूर्वनियोजित बैठका भेटी सुरू झालेल्या आहेत. या भेटींच्यामध्येही काय काय साध्य करायचं आहे, काय करायचं आहे याची प्लॅनिंग सुरू झालेली आहे. सरकार 5 वर्ष टिकणार याविषयीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. म्हणजे बघा, उद्धव ठाकरेंच्यासाठी हे पत्र त्यांनी लिहून घेतलं असेल आणि चर्चा वाढली असेल तरी फायदा काय हे बघून घ्या. म्हणजे एकीकडं जे काँग्रेस स्वबळाचा नारा देत होती त्यातल्या काही नेत्यांना सत्ता आहे म्हणून पक्ष टिकून आहे असं म्हणण्याची इच्छा होती आहे. त्यामुळे काँग्रेसच्या मध्ये सत्ता जाईल की नाही याची चलबिचल सुरू झाली आहे. काँग्रेसच्या ज्या बेताल नेत्यांना, राऊतांसारखी अनेक नेते काँग्रेसमध्ये पण असतात ना, तर त्यांनाही आता बोलायला जरा आवर घातल्या जाईल. त्यामुळे ते एक ताण मिटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला एक मेसेज गेला आहे की हम तो कभी भी पुराने यार के साथ जा सकते हैं, हाही मेसेज राष्ट्रवादी काँग्रेसला गेलेला आहे. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शांत झालेली आहे. शिवसेनेला या 2 आपल्याच पक्षातील मंडळींचा जो त्रास होत होता तो थोडासा या निमित्तानं कमी होणार आहे आणि भाजपच्या मनामध्ये आशा फुललेली आहे. कधीतरी आपल्याला आपला जुना सजना भेटेल आणि मग आपण पुन्हा नव्याने तुझ्या गळा माझ्या गळा म्हणत मस्तपैकी हातात हात घालून फिरू, अशाही कल्पना भाजपच्या मनामध्ये येऊ शकतील. हे सगळं मृगजळ आहे. म्हणजे याला आपण राजकारणातली मोठी घटना, स्फोटक घटना असं जसं म्हणतोय ना, तसं हे सगळं प्रत्येकाच्या हेतूनी काढलेले हे सगळे अर्थ आहेत. सरनाईकांना इतकं अवघड झालंय, ते खरं तर घाबरलेत. जे हे स्पष्ट आहे की सरनाईकांच्या ज्या काही घोटाळे बाहेर निघत आहेत, त्यांच्या ज्या काही प्रकरणं बाहेर निघत आहेत, त्या प्रकरणात अगदी किरीट सोमय्या हे सगळी प्रकरणं बाहेर घेऊन पडलेली आहेत. एक नेता अडचणीत येऊ लागला आहे शिवसेनेचा, म्हणजे कुठूनही येऊन शिवसेनेच्या नेत्यापर्यंत ते पोहोचत आहे. त्यामुळं सरनाईकांच्या मनामधली ही भीती स्वाभाविक आहे आणि त्यातून सरनाईकांना हे सगळं थांबवायचं असेल तर असं करणं भाग आहे, अशी उपरती होणं स्वाभाविक आहे. आता हे पत्र लिकेज झालं म्हणजे झालं की केलं हाही प्रश्न आहे. कारण ज्या पत्रावर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातला इनवर्डचा शिक्का आहे असं पत्र हातात असू शकतं फक्त सरनाईकांच्याच, दुसऱ्या कोणाच्या नाही. म्हणजे ठीक आहे, ड्राफ्ट मिळाला असता, काही मिळालं असतं, गोष्ट वेगळी होती. कारण जे पत्र 10 तारखेला नेऊन दिलं आहे त्या पत्राची प्रत रिसिव्डची प्रत आहे, म्हणजे हे ज्याला मिळालं आहे त्यांनी हे लीक केलं हे स्पष्ट आहे. म्हणजे सरनाईकांच्याकडूनच हे पत्र बाहेर काढण्यात आलेलं आहे हेही तितकं स्पष्ट आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तारखांवरती लक्ष द्या. हे पत्र बाहेर आलं, ती तारीख होती 20 जून. 10 दिवसाच्या फरकाने हे पत्र बाहेर आलेलं आहे आणि 9-10 जूनला काय घडलंय हेही तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. म्हणजे कोण कुणाला भेटायला गेलं होतं, कुणाची भेट झाली होती, याच दरम्यान हे पत्र लिहिलं गेलेलं आहे. फक्त ते उशिरा बाहेर आलंय इतकंच. हा एका सुनियोजित कार्यक्रमाचा भाग आहे. हे सगळा सुनियोजित कार्यक्रम आहे. म्हणजे सगळ्यांच्या वाचा बंद व्हाव्यात, कुणाच्या मनात आशा पल्लवित व्हाव्यात
यासाठीची ही तरतूद आहे. म्हणजे खरं तर हे उद्धव ठाकरेंनी केलं असेल तर उद्धव ठाकरेंना एक कुशल राजनीती म्हणून 100पैकी 100 मार्क द्यावे लागतील, कारण त्यांनी अनेकांची आवाज बंद करून टाकलेली आहेत आणि अनेकांच्या मनामध्ये आशा पल्लवित करून टाकलेल्या आहेत. म्हणजे कदाचित भाजपची धार बोथट होऊ शकते, पण तसं घडलेलं नाही आहे. दोघांच्याही मधला कटुसंवाद हा कायम होत राहिलेला आहे. म्हणजे शिवसेना भवनासमोरचाही गोंधळ आपण बघितला आहे, कोकणातलाही गोंधळ आपण बघितलेला आहे. मग या पत्राची उपयोगिता उरलेली नव्हती का, आणि मग त्याचं पत्र देऊन जे करायचं ते घडत नसल्यामुळं हे पुन्हा ते प्रकरणपत्र बाहेर काढून हे सगळं शांत करण्याचा प्रयत्न होतो का, हाही प्रश्न आहे. पण यात एक गोष्ट मात्र नक्की आहे, जी भाजपच्या समर्थकांना, मी नेत्यांना म्हणत नाहीये, समर्थकांना कदाचित आवडणार नाही शिवसेनेसोबत जाणं, पण भारतीय जनता पक्षाला आणि शिवसेनेला एक दुसऱ्याशिवाय पर्याय नाही आहे. हे दोघंही मेड फॉर इच अदर आहेत आणि यांना एकतर स्वतंत्रपणे जावं लागेल, मग उद्धव ठाकरे म्हणले स्वतंत्र जाल तर जोडे खावे लागतील, पण नाही तर मग एकत्र जावं लागेल. यांचा मतदार हा दोघांना एकत्र विचार करणार आहे. युती या शब्दाला एक ओळख निर्माण झालेली आहे, एक स्थान निर्माण झालेलं आहे. त्यामुळे या दोघांनाही एकत्र जाण्यातच भलाय. भलेही सगळं संपलं, सगळं झालं असं म्हणून ते एकत्र येतील, पण हे स्वप्न आहे, हा आदर्शवाद आहे. हा आदर्श राजकारणात अशी स्वप्न आणि असा आदर्शवाद कधी पूर्ण होत नसतो. पण तरीही या पत्राच्या निमित्तानं तरी वो भूली दास्तां फिर याद आ गई असं झालंय. आणि मग त्याच्या पुन्हा आठवणीमध्ये ती आणि तो जुन्या आठवणीत आता रमू लागलेत. एवढंच काय ते पत्राचे महत्त्व. धन्यवाद.